श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त सर्वांना. तर हे बघा, आज श्रावणातला पहिला सोमवार आणि मला स्वामींच्या केंद्रातनं स्वामींचं बोलावणं आलं नैवेद्यासाठी. म्हणून आज मी स्वामींच्या केंद्रात नैवेद्य घेऊन चाललो आहे. माझं खूप नशीब आहे, म्हणून मला ही सेवा मिळाली. तर मी स्वामींच्या आवडीचं काय काय केले बघा. कांदा भजी स्वामींना खूप आवडतात, आणि ही मुगाच्या डाळीची खिचडी स्वामींना आवडती. ही पुरणपोळी, वरण, पांढरा भात, येण्याची आमटी, खुरडी पापडी हे सगळं ह्या मसाल्याच्या डब्यात भरायला त्या काकांनी सांगितले. म्हणजे एक माणूस जेवेल असं जेवण न्यायचं. मी ह्याच्यात सगळं आता भरणार. सगळं करून घेतले तयारी, आता फक्त भरायचं बाकी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आता मी हा नैवेद्य सगळा भरला आहे बघा. भात, पांढरा भात, मसाले भात. मगाशी तुम्हाला मी लिंबू आणि शेंगदाण्याची चटणी, कोशिंबीर हे दाखवलं नव्हतं, कारण ते तयार करायचं होतं. मी हे तयार केलं, बनवलं आणि भरलं. इकडं पोळ्या भरल्या डब्यात. हे सगळं असं भरून घेऊन जायचं, आणि त्यांच्या ताटामध्ये ते हे सगळं रिकामं म्हणजे ठेवायचं सगळं काढून. इकडं पोळ्या भरल्या, इकडं आमटी घेतल्या. त्यांच्या वाटीत वतायला लागते ना वरण, त्या वाटीत भरायचं. त्या काकांनी असं सांगितलं, तसं मी सगळं भरलं. आता आम्ही श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. चला आम्ही चाललो नैवेद्य घेऊन स्वामींच्या केंद्रात. चला दाखव, चला चला लाडू. चला तर आम्ही चाललो आता. श्री स्वामी समर्थ. स्वामी हा इथं आम्ही नैवेद्य भरला स्वामींचा. एक चक्की, फळं आणि वेपर्स आणले होते बाहेर वाटायसाठी. आणि इथे स्वामींचं आरतीसाठी लेडीज लोक इकडं थांबतात आणि जेंट्स लोक पलीकडच्या साईडला थांबतात. हे सगळं माझ्या महाराजांची सेवा. खूप बरं वाटलं आज महाराजांची सेवा केल्यामुळं. आणि औदुंबराचं झाड. आणि हे बघा, माझा नैवेद्य ग्रहण केला. श्री स्वामी.